श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण रुद्राभिषेक कसा करावा ही माहिती बघणार आहे. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. तुम्ही सर्वांनी ही आवर्जून करायची आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात असतं आणि जेवढ्यात जास्त तुम्ही भगवान शंकरांच्या या दिवशी सेवा करणार आहे तेवढे लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. बघा, आता बरेचसे ताई दादांच्या मनामध्ये असतं की घरामध्ये शिवलिंग हे कशा प्रकारची हवी, किंवा मग स्फटिकची आहे, किंवा मग ती जी दगडाची बनती जी माती असते ते चालते का. तर बघा, शिवलिंग ही दगडाची असो, स्फटिकची असो की पितळीची असो, काहीच हरकत नसते, की मार्बलची असो. तुम्हाला फक्त गरज आहे ती शिवलिंग तुमच्या घरामध्ये पाहिजे. कारण शिवलिंग ही कोणत्याही प्रकारची असो, भगवान शंकर प्रत्येक शिवलिंगमध्ये वास करत असतात. ती कुठली खणलेली नसते. जरी थोडंफार खणलेली असल्या तरी शिवलिंग ही तेवढीच पवित्र असते. म्हणून शिवलिंग ही कुठल्याही प्रकारची असो, फक्त महत्वाचं असतं म्हणजे आपल्या घरामध्ये भोले शंकरांचा वास असणं, त्यांचा आशीर्वाद असणं. तर या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे, रुद्र अभिषेक करायचा आहे. आता रुद्र अभिषेक केव्हा करायचा? मग तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता, किंवा मग मी तुम्हाला 4 प्रहरीची सेवा सांगितलेली आहे. त्या प्रहरीच्या सेवेमध्ये तुम्ही रुद्र अभिषेक नक्कीच करू शकता. मग बघा, 6 वाजता तुम्हाला सुरुवात करायची आहे. म्हणजे काय असतं, प्रदोष काळामध्ये सुरुवात करायची. नंतर ते झाल्यानंतर रात्री 10 वाजता तुम्हाला सेवा करायची. नंतर परत तुम्हाला मध्यरात्री 12:30च्या नंतर म्हणजे 1 किंवा 2च्या दरम्यानमध्ये एक सेवा करायची असते. आणि मग सकाळी पहाटे म्हणजे 3:30 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत ही म्हणतात प्रहरीची सेवा. म्हणजे 15 तारखेच्या रात्रीपासून स्टार्ट होणार तर 16 तारखेच्या सकाळपर्यंत ही प्रहरीची सेवा असते. जर जागी राहत असाल तर नक्कीच जागी राहा, अंघोळ करायची गरज नाही राहणार. पण जर तुम्ही म्हणसाल की मग मी अर्धा 1 तास झोपतो, 2-3 तास झोपतो, मग परत उठून करतो, तर तुम्ही जर झोपल्यानंतर उठसाल ना, तेव्हा तुम्हाला अंघोळ करावी लागणार आहे. किंवा मग तुम्ही 6 वाजताची करायची आणि एक 9 किंवा 10 वाजताची केली तरी सुद्धा चालेल. 2 प्रहरीच्या तुमच्या सेवा होतात. अभिषेक मग सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा. आता बरेचसे ताई दादा म्हणतील की मग मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करायचा का? तर बघा, उद्या एवढी गर्दी असणार आहे की नंबर लागणं सुद्धा मुश्किल आहे. आणि मेन म्हणजे भगवान शंकरांवर आपलं डोकं टेकवणं हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे. जर जमत असेल ना, घरामध्येच करा, आपल्या वास्तूमध्येच करा. भाड्याच्या खोलीत राहत असाल तरी काही हरकत नाही. सेवा ही आपल्या घरामध्ये केली ना तरी सुद्धा चालतं. भगवान शंकरांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील. हां, आता जर बरेचसे ताईंचा मासिक धर्म जर आला असेल ना, तर घरातील कोणाला एखाद्याला तुम्ही ही सेवा करायला लावू शकतात. तर आता रुद्राभिषेक कसा करावा, कुठल्या सेवा म्हणाव्या, ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा आवर्जून शेवटपर्यंत बघावा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण पूजेचं साहित्य बघूया. आपल्याला पूजेसाठी, रुद्राभिषेकसाठी कुठलं साहित्य लागणार आहे ते बघूया. दूध घ्यायचं आहे. पंचामृत असेल पंचामृत चालेल, पण दूध असलं तरी सुद्धा चालेल. मग तुम्हाला मी यामध्ये जे जे वस्तू दाखवल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. जसं की भस्म आहे, काळे तीळ आहे, तांदूळ ठेवलेले आहे, पिवळं चंदन, लाल चंदन आहे आणि याचबरोबर लवंग आहे, मिरे आहे. कारण काय होतं ना, लवंग आणि मिरे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान शंकरांना अर्पण केलं जातं. आणि हे मी नाही सांगत, तर शिवमहापुराणच्या कथेमध्ये सर्व साहित्य सांगितलेलं आहे. याचबरोबर तुम्हाला गहू घ्यायचे आहे. मग तुम्ही 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या, 108 घ्या, तुमच्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचे. गहू अर्पण करण्याचा उद्देश हाच असतो की वंशवृद्धी व्हावी म्हणून गहू अर्पण करायचे. याचबरोबर पांढरे फुलं घ्यायचे आहे, 2 कमळगठ्ठ्याचे मणी घ्यायचे आहे आणि पंचरंगी जो धागा असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे. अत्तर असेल अत्तर घ्या आणि 1 लोटा भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. एवढं साहित्य तुम्हाला पूजेमध्ये लागणार आहे. याऐवजी जास्त साहित्य असेल तरी सुद्धा चालेल आणि यापैकी काही साहित्य नसेल तरी सुद्धा चालेल. चला आता शिवपिंडीवर रुद्राभिषेक कसा करावा ते बघूया. तुम्ही जेव्हा शिवपिंड तामनामध्ये ठेवसाल ते मोठं भांडं घ्या. कारण जेव्हा तीर्थ जमा होईल ते घरातील सर्वांनी प्यायचं असतं. तीर्थ हे अमृत तुल्य आहे आणि खरंच या तीर्थामुळे बरेचसे ताईदादांचे आजार असो किंवा दुसऱ्या काही समस्या असो, त्या सर्व समस्या या
तीर्थाने दूर झालेल्या आहे. तर तुमच्या घरामध्ये शिवपिंड असेलच, सर्वांकडेच असते. मग आता शिवलिंग हे कोण्या पद्धतीत असावं याला काहीच नसतं. शिवलिंग हे शिवलिंगच आहे, म्हणून तुम्हाला शिवलिंग घ्यायचं आहे. आणि याच पद्धतीत तुमच्या घरामध्ये रुद्रयंत्र असेल, तर तुम्हाला रुद्रयंत्र सुद्धा घ्यायचं आहे. यावर सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. त्या कशा करायच्या आहे ते आपण बघूया. दूध अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला जे आपण 1 लोटा पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्याने सुद्धा भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे सर्व मंत्र म्हणत तुम्हाला जप करायचा आहे. याचबरोबर नंतर तुम्हाला रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्राचा सुद्धा अभिषेक करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मे वंदना मृत्युमुक्षीयमामृतात्. हे म्हणणं झाल्यानंतर तुम्ही रुद्रयंत्र हे उचलून घ्या आणि शिवपिंड सुद्धा उचलून स्वच्छ करून घ्या. तामणामध्ये जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ झाल्यानंतर शिवपिंड परत तामणामध्ये ठेवायची आहे. कारण आपल्याला आता पूजा करायची आहे. पूजा कोणत्या करायच्या आहे ते बघूया. आता आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक करत असताना सर्वात अगोदर दिवा लावायचा आहे. कारण दिव्याच्या साक्षीनेच म्हणजेच अग्नीच्या साक्षीने कुठलीही सेवा करायला पाहिजे. आपण कुठली सेवा करतो, अर्चना करतो किंवा कुठलेही उपाय करतो, तेव्हा दिवा का लावायला सांगतात? कारण अग्नी हे साक्षी असतं. कारण आपण ती सेवा केली तर देवाला साक्ष कोण देणार? तर अग्नी देवाला साक्ष असते आपल्यासोबत. म्हणून दिवा प्रज्वलित करणं हे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही घरामध्ये करत असाल तर नक्कीच तुमचा दिवा चालूच असणार आहे. पण बाहेर जर करत असाल तर सर्वात अगोदर दिवा लावायचा आहे. नंतर पूजेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. मग तुम्हाला ज्या सेवा असतात, जे रुद्रपठण आहे, जो आपण अभिषेक करण्यासाठी आपण जे मंत्र म्हणणार आहे, हे सर्व होईपर्यंत भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करत राहायचा आहे. आता तुमच्या इथं जर गळती पात्र असेल तर नक्कीच तुम्ही गळती पात्र लावू शकता. जर नसेल तर काहीच हरकत नाही. पूर्ण आपलं जोपर्यंत रुद्र अध्याय पठण होत नाही, तोपर्यंत तुम्ही चमच्याने, पडी-पडीने जरी पाणी टाकत राहिले, तरी सुद्धा चालेल. मात्र तुम्हाला आवर्जून ही सेवा करायची आहे. अतिशय उच्च कोटीची भगवान शंकरांची ही सेवा आहे आणि तुम्हा सर्वांना ही सेवा करायची आहे. तर आता बघा, तुम्हाला गळती पात्र लावणं झाल्यानंतर तुम्हाला या सर्व सेवा, ज्या मी तुम्हाला सेवा सांगते ना, ह्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे. गळती पात्र लावून ठेवायचं आणि सेवा करत सुरू ठेवायचं आहे. तर सर्वात अगोदर कुठली सेवा करायची आहे ते बघूया. रामरक्षा तुम्हाला एक वेळाच म्हणायची आहे. 1 ते 9 श्लोकपर्यंत रुद्र अध्याय, नमक, चमक संपूर्ण वाचन करायचं आहे, जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. हे सगळं तुम्हाला एक-एक वेळा पठण करायचं आहे. शिवकवच 1 वेळा पठण करावं. शिव गायत्री मंत्र 11 वेळा पठण करावा. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा पठण करावा. महामृत्युंजय मंत्र पंच प्रणवयुक्त जो नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तो सुद्धा तुम्हाला 11 वेळा पठण करायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र हा सुद्धा तुम्हाला 11 वेळा पठण करायचा आहे. संजीवनी मंत्र हा पण 11 वेळा पठण करायचा आहे. काळभैरव अष्टकम 11 वेळा आणि याचबरोबर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली, तुम्हाला त्याचबरोबर शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो या मंत्राचा सुद्धा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. लक्षात घ्या, संपूर्ण रुद्र पठण होईपर्यंत तुम्हाला या सगळ्या सेवा केल्यावरच तुमचं रुद्र अध्याय, रुद्र पठण पूर्ण होणार. रुद्र अभिषेकाची सेवा तुमच्याकडून घडेल, म्हणून या सगळ्या सेवा करणं महत्वाचं आहे. आता भगवान शंकरांची 1000 नावं किंवा मग 108 नावं, ज्याला आपण शिव अष्टोत्तर नामावली म्हणतो, ते तुम्ही म्हणू शकता. एक बेलपान अर्पण करायचं. बेलपान अर्पण करत असताना एक नाव घ्यायचं. एक बेलपान आपण वाळतो ना, तेव्हा एक नाव घ्यायचं. दुसरं अर्पण करत असताना दुसरं नाव घ्यायचं आहे. ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे. तिन्ही बोटांनी भस्म लावून घ्यायचं. ओम नमः शिवाय,
श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं. या पद्धतीत मंत्र म्हणा किंवा ओम नमः शिवाय म्हणा किंवा पंचाक्षर मंत्र म्हणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा, तुम्हाला जे वाटेल तो मंत्र म्हणायचा आहे. भगवान शंकरांची पूजा करून घ्यायची आहे. तांदूळ अर्पण करा, पंचामृत अर्पण, तुम्हाला जे काही मनापासून श्रद्धेपासून अर्पण करायचं आहे भगवान शंकरांना, ती तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. या पद्धतीत सर्व पूजा व्यवस्थित करून घ्यायची. तुमची काय इच्छा असेल ते भगवान शंकरांना मागायची आहे. एक धोत्र्याचं फळ असेल, धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे आणि बेलपान असेल, बेलपान अर्पण करायचं आहे. मनापासून सेवा करा. नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते भोलेनाथ त्या सर्व इच्छा भगवान शंकर नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. पूर्ण विश्वासाने, खात्रीने सांगते. ज्यांनी पण ह्या सेवा केल्या आहे ना, त्यांचं सर्वांचं चांगलंच झालं आहे आणि तुम्हा सर्वांचं सुद्धा सर्व इच्छा भगवान शंकर नक्कीच पूर्ण करतील. कारण पृथ्वी तलावर एकमेव देवता असे आहे, की जे लवकर प्रसन्न होतात. ज्यांना कुठल्याही वस्तूची गरज लागत नाही, पंचपक्वान्नाची गरज लागत नाही. त्यांना जे साहित्य तुम्हाला अर्पण करायचं आहे, ते तुम्हाला अर्ध्याच्या वर साहित्य फ्रीमध्ये मिळून जातं. जसं लवंग, मिरे, गहू, तांदूळ हे तुमच्या घरामध्ये नेहमी भरलेलंच असतं आणि याच पद्धतीमध्ये धोत्र्याचं फळ आहे, फूल आहे किंवा कन्हेराचं फूल आहे, हे सर्व भगवान शंकरांनीच दिलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे आणि तेच आपण त्यांना अर्पण करत असतो. तर नक्कीच ही रुद्र अभिषेक तुम्ही सर्वांनी करा. महाशिवरात्री सर्वांनी मनापासून साजरी करायची आहे. सर्वांनी सर्व सेवा झाल्यानंतर याचबरोबर तुम्हाला जे रुद्रयंत्र आहे, त्या रुद्रयंत्राची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही हळदी कुंकू असो किंवा मग लाल चंदन, पिवळं चंदन, भस्म अर्पण करा, तांदूळ अर्पण करा आणि एक पांढरं फूल किंवा लाल फूल, गुलाबाचं फूल असेल तर ते तुम्हाला रुद्रयंत्रावर अर्पण करायचं आहे. या पद्धतीत तुम्ही पूर्ण सेवा करून घ्यायची आहे. ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची, हात जोडा, तुमची जे काही इच्छा असेल ती इच्छा मागायची आहे आणि मग नंतर आरती करून घ्यायची आहे. आरती करणं झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. मग तुमच्या घरामध्ये दूध असेल, दूध साखर करा अर्पण किंवा जी तुम्ही साबुदाणा खिचडी बनवणार आहे किंवा मग दुसरं काही फराळाच्या वस्तू असतील त्या अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा किंवा मग तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय हे जर म्हणायचं असेल तर हे म्हणा. जर तुम्हाला काहीच येत नसेल तर 3 वेळा पाणी फिरवा आणि नैवेद्य भगवान शंकरांना सांगा स्वीकार करायचा आहे. या पद्धतीत तुम्हाला रुद्र अभिषेक करून घ्यायचा आहे. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटद्वारे कळवा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सेवेत राहा, मजेत राहा, आनंदात राहा.